इचलकरंजी महापालिकेवर 600 कोटींचे कर्ज। एवढ्या मोठ्या कर्जामुळे नागरिक आणि संभाव्य नगरसेवकांमध्ये चिंतेचे वातावरण। आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इचलकरंजी महानगरपालिका तीव्र आर्थिक संकटात सापडली असून तब्बल 600 कोटी रुपयांहून अधिक प्रलंबित देणी असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे। नगरपालिकेची आर्थिक तिजोरी कोरडी पडल्याने नियमित खर्च, विकास कामे तसेच पाणी वीज सारख्या अत्यावश्यक सेवांच्या पुरवठ्यात मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत। राज्य शासनाकडून अपेक्षित प्रमाणात जीएसटीचा हिस्सा न मिळाल्यामुळे आर्थिक तुटवडा अधिकच वाढला आहे। विविध योजनांसाठी मिळणारे अनुदान अडकून पडल्याने अनेक प्रलंबित कामे ठप्प झाली असून कंत्राटदारांची देणी, कर्मचारी वेतन, पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभागावर याचा थेट परिणाम झाला आहे। महापालिकेच्या अहवालानुसार पाणीपुरवठा, आरोग्य, स्वच्छता, बांधकाम, विकास कामे तसेच कंत्राटदार देणी या विभागांमध्ये 50 ते 150 कोटी रुपयांपर्यंतची थकबाकी प्रलंबित आहे। तातडीने राज्य शासनाकडून आर्थिक मदत न मिळाल्यास पुढील काही महिन्यांत परिस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। पहिल्यांदाच होत असलेल्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एवढ्या मोठ्या कर्जबाजारीपणामुळे नागरिक आणि संभाव्य नगरसेवकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे। वाढत्या आर्थिक तणावाच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय पातळीवर तातडीने उपाययोजना करून वित्तीय शिस्त प्रस्थापित करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे। चॅनेलला सबस्क्राइब करा आणि